पंढरीचा. असं का म्हणत असतील बरं, कधी विचार केलाय? तर कर्नाटकातल्या हंपीमधील विजय विठ्ठल मंदिराशी ही आख्यायिका जोडली गेली आहे. 14व्या शतकात राजा कृष्णदेवराय पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आला आणि त्याचे हे सावळं आणि मनमोहक रूप पाहून भारावून गेला. त्याने विठ्ठलाला आपल्या विजयनगरात विराजमान होण्याची विनंती केली आणि विठ्ठलाने सुद्धा ती इच्छा पूर्ण करायचं ठरवलं. विजयनगरात कृष्णदेवरायाने त्याच्यासाठी भव्य दिव्य मंदिर उभारलं. हेच ते विजय विठ्ठल टेम्पल. राजाने रातोरात पंढरीतून ही विठ्ठलाची मूर्ती या मंदिरात विराजमान केली. पण विठ्ठलाविना मात्र पंढरी सुनी सुनी पडली. भक्तांना करमेनासं झालं. शेवटी भानुदास पंत या भक्ताने विजयनगरात जाऊन विठ्ठलाकडे पुन्हा पंढरीत येण्याचा हट्टच धरला आणि विठ्ठल पुन्हा पंढरीत विराजमान झाला.